नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। उद्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरच्या मालकांचा उद्या वाढदिवस आहे मित्रांनो। आणि एवढी मोठी व्यक्ती या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील संतोष साळुंखे बकासूरचे मालक मित्रांनो, आपल्या चॅनलतर्फे बकासूर प्रेमी तसेच सगळे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील जेवढे लोक असतील त्यांच्याकडून बकासूरच्या मालकांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। उद्या वाढदिवस आहे, परंतु आज व्हिडिओ बनवतो आहे ॲडव्हान्समध्ये, कारण की उद्याच्या मैदानामध्ये आपण जाणार आहोत सापच्या, त्याच्यामुळे वेळ मिळेल नाही मिळेल त्याच्यामुळे आत्ताचं म्हटलं थोडंसं ॲडव्हान्समध्ये मामांना शुभेच्छा देऊया। कारण की मामा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक नियोजनाचा बादशाह त्यांना म्हटलं जातं आणि खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील आहे। ते बघितलं जो बकासूर जो आता सध्या महाराष्ट्राला जो बघायला मिळतोय तो बकासूर यांनीच घडवलेला आहे मित्रांनो। बकासूरचे हे मालक आहेत पडद्यामागचे म्हटलं तरी काय हरकत नाही, मालक पडद्यामागचा ते म्हणतात कलाकार, तेच व्यक्तिमत्व या बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं आहे। जरी तुम्हाला ग्राउंड लेवलला वैभव मामा असतील, मोहिल शेठ असतील हे दिसत असतील, परंतु जे मागचं नियोजन आहे, जे बकासूर मैदानामध्ये पळतो त्याचं नियोजन कोणासोबत पळू शकतो, कोणासोबत त्या मैदानामध्ये असू शकतो, कुठला पैरा घातला तर तो त्या ठिकाणी पळू शकतो चांगला, असं एक मोठं नाव या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये संतोष साळुंखे यांना वाढदिवसाचा लाख लाख शुभेच्छा मित्रांनो। खरंच एक महान व्यक्ती या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं, त्यांनी एक नंदी घडवला, एक कोहिनूर हिरा म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की असा नंदी महाराष्ट्रामध्ये तर नव्हे तर संपूर्ण देशामध्ये होणे नाही आहे मित्रांनो। काय हा नंदी त्यांनी घडवला, काय हा हिरा घडवला आहे त्यांनी, तुम्ही बघितलं। एक कोणाला माहितीच नव्हतं की हा एवढा मोठा नंदी होऊ शकेल, एवढा मोठं किताब त्या नंदी मिळवेल, परंतु मित्रांनो त्याच्यामागे खूप सारी मेहनत जी आहे ती संतोष मामाने घेतलेली आहे। कारण की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, जो बकासूर जो पळतोय त्याच्यामध्ये खूप सारं कष्ट आहे मित्रांनो। अगदी तुम्हाला माहिती आहे बकासूर लहान असतानासुद्धा, लहानपणापासून घरच्या गाईचा नंदी असल्यापासून त्याचं संगोपन मामांनी केलेलं आहे। आणि खरंच उद्या बकासूर त्यांना सरप्राईज देईल, 100% देईल वाढदिवसाचे। जर एखाद्या वेळेस बकासूर पळाला तर उद्याच्या मैदानामध्ये बघूया काय होतं आहे। आणि उद्या सगळे जेवढे फॅन्स असतील बकासूरचे फॅन्स असतील तेवढे मला फोन खूप आले की या तुम्ही, आता एवढं पॉसिबल नाही आहे, पुणे जिल्हा आपल्यापासून खूप लांब आहे मित्रांनो। सगळ्यांच्या आग्रहाखातीर मी त्या ठिकाणी गेलो, बकासूरची भेट घेण्यासाठी गेलो। तुम्हाला माहिती आहे मुलाखतसुद्धा घेतली मामांची, सगळ्यांना मी शब्द दिला होता की मे महिन्याच्या शेवटच्या एंडिंगपर्यंत बकासूरची मुलाखत घेऊन येईन तर येईनच, आणि आलोच मुलाखत घेऊन। बरं जमली नाही एवढी सँडी यादव असतील, आपले मैदान रिपोर्टर असतील, तसेच अमोल मोठे असतील, आपले चांगलं असतील, आपल्या निसर्गाची चॅनेलचे जे असतील काय अमोल मोठे सर, एक माझ्याकडून लक्षात नाही राहिलं, ते असतील, देवदत्त मोरे DM असतील, गौरव पवार असतील, आणि भरपूर असे आपले बैलगाडा शर्यत क्षेत्रातले खूप असे ट्रॅव्हल विश्व असेल, खूप सारे बैलगाडा क्षेत्रातले यूट्यूबर आहेत, ते सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे खूप चांगले म्हणजे त्यांच्याकडून खूप चांगलं शिकायला मिळतं आपल्याला। त्यांच्याकडून खूप चांगल्या माहिती मिळतात, कशी मुलाखत घेतात, परंतु जसे ते मुलाखत घेतात तसे आपल्याला काय जमले नाही मामाची मुलाखत घ्यायला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन। कारण की आपल्याला एवढी मुलाखत घ्यायला हळूहळू जमतो आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे माझं आणि कॅमेऱ्याचं नातं खूप लहान म्हणतो आहे, आता 1 वर्ष 2 वर्ष झालं चॅनल काढून, तेव्हापासून माझ्या समोरासमोरच मी कॅमेऱ्यासमोरच खूप बोलतो। असं झालं थोडंसं मनामध्ये थोडीशी माझ्या भीती असते, त्याच्यामुळे थोडंसं मला समजून घ्या। परंतु त्या सगळ्या आता ज्यांची नावं घेतली त्यांचे खरंच माझ्यावरती खूप मोठं उपकार आहेत त्यांच्यामुळे मी आत्ता आहे, त्यांच्या व्हिडिओ बघत मी मोठा झालेला आहे। आणि खरंच त्यांच्यामुळे आत्ता बैलगाडा शर्यत क्षेत्र तुम्ही बघितलं खूप उंच शिखरावरती गेलेलं आहे। आणि खरंच बघूया उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका उद्या सरप्राईज देतोय का मामांना पळून सापच्या मैदानामध्ये,
परंतु बघूया काय होते काय नाही. परंतु पुन्हा एकदा संतोष मामा यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.